तर परीक्षा ऑनलाईन हवी की ऑफलाईन याच महत्त्वाच्या मुद्द्यावर याच महत्त्वाच्या विषयावर आमचा विशेष कार्यक्रम आज 5:26 बिनधास्त बोला। परीक्षा ऑफलाईन हवी आहे की ऑनलाईन, विद्यार्थी आणि पालकांना नेमकं या संदर्भात काय वाटतं? विद्यार्थी आणि पालकांनो फोन करा, व्यक्त व्हा। 02268882090 हा आमचा फोन नंबर आहे। 5:30 वाजता तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही नोंदवू शकता। पुढची बातमी बघूया आपण। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर खरं तर हे आंदोलन झालं। या आंदोलनानंतर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री आपल्याबरोबर आहेत बच्चू कडू जी। आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया की राज्यभरातल्या अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले या मागणीसाठी की परीक्षा ही ऑनलाईन घेतली जावी, ऑफलाईन नाही। या परिस्थितीमध्ये सरकार काय म्हणते, शालेय शिक्षण विभाग काय म्हणते, काय ठरवताय? आणि काय ठरवायचं कारण आहे, आपण पहिलेच ठरवलं आहे, सगळी माहिती घेऊन ठरवलं आहे। असं नाही आहे का गट शिक्षण अधिकाऱ्यापासून शिक्षण अधिकाऱ्यापासून सगळी माहिती आपण जमा केली, त्यावर तो निर्णय घेतला। असं काही एकाएकी निर्णय घेतला, आज झोपेतून उठलो आणि उद्या निर्णय घेतला असं काही झालेलं नाही आहे। त्याच्यानं शिक्षण विभागाकडे बराच अभ्यास आहे, त्याची सगळी माहिती आहे। जसं आज आंदोलन या पद्धतीनं ऑफलाईन घेऊ नये असं आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांची, लाखो विद्यार्थ्यांची मागणी अशी पण आहे का परीक्षा घ्यावं, ऑफलाईन घ्यावं, पण थोडा वेळ द्यावा आणि थोडं मार्कामध्ये कमी मार्काचा पेपर घ्यावा अशी पण मागणी आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे का की 100 मार्कांचा पेपर न घेता 80 मार्कांचा पेपर न घेता तो त्यापेक्षा पण कमी मार्काचा घेतला कमी मार्काचा पेपर घ्या असं त्यांची मागणी आहे। यावर आपण विचार करता येईल आणि मला वाटतं हे विचार करून समोर जाऊ। पण असं एकाएकी आंदोलन करणं, विद्यार्थ्यांना त्या आंदोलनात उतरवणं हे चुकीचं आहे। त्यांनी पहिले निवेदन द्यावं। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत। आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे। सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपलाय। नितेश राणे यांना घरी जाण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे, मात्र आता उद्या या संदर्भातली पुढची सुनावणी होणार असल्याचं समजतंय। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे। सरकारी पक्षाने आपला युक्तिवाद या जामीन अर्जावर केलेला आहे। नितेश राणे यांना घरी जाण्यास कोर्टाने परवानगी देखील दिल्याचं समजतंय। आता उद्या या संदर्भातला सुनावणीचा सगळा प्रकार पार पडणार आहे। नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असल्याचं समजतंय। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे। सर संपूर्ण जो घटनाक्रम आहे मागे या संदर्भात वकिलांच्या प्रतिक्रिया सध्या माध्यमांकडून घेतल्या जात आहेत। आपण त्याची दृश्य पाहिली काही वेळापूर्वी। सरकारी वकील प्रदीप घरत प्रतिक्रिया देत होते। काय नेमकी या संदर्भातली प्रतिक्रिया त्यांनी दिली आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत। मात्र नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे। अतिशय ही महत्त्वाची घडामोड म्हणता येऊ शकेल। सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज संपलेला आहे। नितेश राणे यांना कोर्टाने घरी जाण्यास परवानगी देखील दिल्याचं समजतंय। आता या सगळ्या संदर्भातली सुनावणी उद्या होणार असल्याची माहिती मिळते। नितेश राणे यांना घरी जायला परवानगी देखील दिली गेलेली आहे। त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे। सरकारी पक्षाने आज आपला युक्तिवाद केलेला आहे। सरकारी पक्षाच्या युक्तिवादात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी होत्या हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितेश राणे यांच्या
वकिलांनी नेमकी कोर्टात काय बाजू मांडली हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असल्याचं समजतंय। सरकारी पक्षाचा युक्तिवाद देखील संपलाय। अजित, सविस्तर याबद्दल काय सांगाल? दोन्ही पक्षलेले आहेत। सकाळी म्हणजे पहिल्या सत्रामध्ये नितेश राणे यांचे वकील जे सतीश माने शिंदे आणि संग्राम देसाई या दोघांनी त्यांचा युक्तिवाद कंप्लीट केला होता। त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत जे आहेत त्यांनी त्यांचा युक्तिवाद पूर्ण केलेला आहे। या संपूर्ण सुनावणीमध्ये प्रदीप घरत यांचं हेच म्हणणं होतं की नितेश राणे यांनी जो जामीन अर्ज केलेला आहे तो बेकायदेशीर आहे, त्यांनी आधी शरण यायला पाहिजे, त्यानंतर त्यांचा जामीन अर्ज स्वीकारला जाईल। कारण का सिंधुदुर्ग सत्र न्यायालय असेल, मुंबई उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, या सर्वांनीच नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे आणि याचमुळे त्यांना पहिले न्यायालयामध्ये सरेंडर व्हावं लागेल आणि त्यानंतर त्यांना जामीन अर्ज करता येईल। या गोष्टीला सतत प्रदीप घरत यांनी विरोध केला। एवढंच नाही तर सुनावणी संपल्यानंतर देखील प्रदीप घरत यांनी मागणी केली की नितेश राणे यांना घरी दिलं जाऊ नये, कारण का ते कोर्टाला शरण आलेले आहेत। त्यांच्या वकिलांनी त्याचं वक्तव्य केलेलं आहे। यावर न्यायालयाने म्हटलं की उद्या 3 वाजता त्यांना पुन्हा कोर्टामध्ये हजर राहायला सांगितलेलं आहे। त्यावेळेस आम्ही नेमकी काय ऑर्डर आहे किंवा काय नेमक्या आमच्या सूचना आहेत किंवा काय नेमचा आदेश आहे तो आम्ही स्पष्ट करू। त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती किंवा ते न्यायालयामध्ये शरण आलेत त्याची पुढची प्रक्रिया नेमकी काय असेल याबाबत उद्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। मी तुम्हाला दाखवू शकतो की इथं आपण पाहिलं तर सरकारी वकील त्यांची प्रतिक्रिया सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची फौज या ठिकाणी जमा झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालय जे आहे त्याला छावणी स्वरूप लाभलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून जी सुनावणी सुरू आहे या सगळं पाहता आणि एकंदर उद्या पुन्हा ती सुनावणी जी आहे सुरू होईल। नक्कीच दादा, बिलकुल आपण ही दृश्य पाहतो आहोत सध्या। कोर्टाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। कार्यकर्ते मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित आहेत। विशेष सरकारी वकील प्रदीप घरत सध्या माध्यमांशी बोलतायत। काय नेमकी ते प्रतिक्रिया देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एक सांगतो, तुम्ही ज्या प्रकारे म्हटलंय की शरण येण्याची प्रक्रिया मात्र नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार असल्याचं समजतंय। सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज संपलाय। नितेश राणे यांना कोर्टानं घरी जाण्यास परवानगी देखील दिल्याचं समजतंय। या सगळ्या प्रकरणी आता उद्या सुनावणी होणार असल्याचं समजतंय।